नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण अशी गोष्ट घडणार आहे की ज्याचा कधी विचारही केलेला नव्हता. ती म्हणजेच इकडे आता ऋषीला समजलेला आहे की तो स्केच आर्टिस्ट आहे आणि त्या स्केच आर्टिस्टला ते स्केच अन्नपूर्णा मॅडमना द्यायचं आहे. आणि त्या दिवशी हळदी कुंकवाचा जो संक्रांतीचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये एक गोष्ट चांगली झालेली आहे. ती म्हणजे सगळ्यांनाच कळलेलं असतं की अन्नपूर्णा मॅडम ज्या आहेत त्यांच्या नातीचा शोध घेत आहेत. आणि फायनली आता ती गोष्ट ऋषीच्या समोर आलेली आहे. तो जो स्केच आर्टिस्ट आहे तो ऋषीच्या समोर आहे आणि तो सांगू लागतो. तेव्हा मात्र अन्नपूर्णा मॅडम म्हणतात की काहीच हरकत नाहीये. तर इकडे ऋषीला कळलेलं असतं, त्यामुळे ऋषी आता त्या स्केच आर्टिस्टला घेऊन अन्नपूर्णा मॅडमकडे जाणार आहे. आणि जेव्हा स्केच आर्टिस्ट ते स्केच दाखवणार आहे तेव्हा मात्र लाख मोलाची गोष्ट घडणार आहे, ज्याचा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. म्हणजे ऋषीला सुद्धा तेव्हा धक्का बसणार आहे, कारण ऋषीलाही माहित नव्हतं की ते स्केच आर्टिस्ट जे स्केच दाखवणार आहे ते कोणतं आहे. आणि ते स्केच पाहिल्यानंतर धक्का बसणार आहे. तर इकडे ऋषीला आणखी एक गोष्ट समजणार आहे, ती म्हणजे त्यांच्या घरात काम करणारी साधना मावशी ही कमळीची आई आहे. हे सत्य ऋषीच्या समोर येणार आहे, कारण ते दोघ जण मिळून इकडे साधनाला कामिनीच्या तावडीतून सोडवणार आहेत. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. म्हणजेच अन्नपूर्णा आजींना 15 दिवसांच्या आत त्यांची नात भेटणार आहे. तर इकडे स्केच आर्टिस्ट हा अन्नपूर्णा मॅडमना भेटण्यासाठी बंगल्यावरती म्हणजे महाजन निवासमध्ये आलेला होता. परंतु तो वॉचमन काही आत सोडत नसतो. तो वॉचमन म्हणत असतो की मी नाही तुम्हाला सोडू शकत आहे आतमध्ये. परंतु तो स्केच आर्टिस्ट म्हणत असतो की मला खूप महत्त्वाचं काम आहे, राजन सर आणि अन्नपूर्णा मॅडम या दोघांना भेटायचं आहे. परंतु ते काही ऐकायला नसतं तयार. तो म्हणतो मी मॅडमना भेटून येतो आणि विचारून येतो. तेव्हा मात्र असं ठरतं की चालेल, ठीक आहे. मग त्यानंतर गोष्टी अशा घडतात की ज्याचा विचारही केलेला नसतो. कामिनीनं जो जाडा गुंड आहे, ज्याला ही कामगिरी दिलेली आहे, तो गुंड नेमका मागे लागतो. आता तो गुंड मागे लागलेला असतो आणि त्याच वेळी इकडे स्केच आर्टिस्ट धावाधाव करतो. तो पळतोय पळतोय पळतोय. परंतु इकडे त्याला ना खूप भीती वाटायला लागलेली असते की हे सगळं काय घडतंय आणि या सगळ्यातून मी माझी सुटका करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु हे अतिच व्हायला लागलेलं आहे. मला कळतच नाहीये की मी या सगळ्यातून कसा मार्ग काढणार आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार त्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि तो मात्र घाबरत असतो. तो पळत असतो. त्या गुंडांच्या हातात आता तलवार कोयता असं काही काही साहित्य असतं आणि बिचारा तो स्केच आर्टिस्ट घाबरून गेलेला असतो. आणि इकडे त्यावेळेस त्याला ऋषी भेटतो. मग ऋषीला तो सांगू लागतो की काही करा, पण अन्नपूर्णा मॅडमकडे मला घेऊन चला. त्यांना त्यांच्या नातीचं स्केच मला द्यायचं आहे आणि जोपर्यंत मी अन्नपूर्णा मॅडमना भेटत नाहीये तोपर्यंत हे सगळं पॉसिबल होऊ शकणार नाही. तेव्हा मात्र तो स्केच आर्टिस्ट म्हणत असतो, म्हणजे स्केच आर्टिस्टला ऋषी म्हणतो की म्हणजे तुम्ही काय बोलताय, मला कळेल का? तेव्हा मात्र तो सांगू लागतो की हो, मी जे खरं आहे ना तेच तुम्हाला सांगत आहे. तेव्हा ऋषी म्हणतो की चालेल. पण ऋषीला थोडासा डाऊट आलेला असतो, कारण मी एवढं सहजासहजी असं कोणाला घेऊन जाऊ शकत नाहीये ना, म्हणून तो थोडा घाबरलेला असतो. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि नेमकं आता त्या स्केच आर्टिस्टला पुन्हा ऋषीला त्या गुंडांनी पकडलेलं असतं. आणि ते गुंड ज्या पद्धतीने हे सगळं कांड करत असतात तेव्हा मात्र ऋषीच्या डोक्यात सुद्धा मारलं जातं आणि ऋषी धावत येतो आणि त्या स्केच आर्टिस्टचा जीव वाचवतो. ज्या पद्धतीने ऋषीने जीव वाचवलेला असतो तेव्हा मात्र ऋषीला कळलेलं असतं की काय होणार आहे, कशा पद्धतीने या गोष्टी सोडवायच्या आहेत हे सुद्धा ऋषीच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे ऋषीने त्या गुंडांची अशी दबंग स्टाईल धुलाई केलेली असते की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. ऋषीने धुलाई त्या गुंडांची केलेली असते आणि इकडे त्या स्केच आर्टिस्टचा जीव वाचवलेला असतो. त्याचवेळी ऋषी त्या स्केच आर्टिस्टला म्हणतो की काळजी करू नका, मी तुम्हाला अन्नपूर्णा मॅडमकडे घेऊन जाईल. आणि मग ऋषी आता ठरवतो. इकडे अन्नपूर्णा मॅडमना खरं तर टेन्शन आलेलं असतं की ते स्केच जे आहे ते अनिकाने फाडलेलं आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये एवढा तमाशा झालेला असतो. ती जी कामिनी आहे ते तोंडाला येईल ती बोलत असते. अन्नपूर्णा मॅडमना खरं तर काळजी वाटायला लागलेली असते की हे सगळं काय होऊन बसलंय, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे.
हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ऋषी त्यांना फोन करतो आणि सांगू लागतो की मॅडम तुम्ही घरी आहात ना, मला तुम्हाला महत्त्वाच्या व्यक्तीला भेटवायचा आहे, तो म्हणजे तो स्केच आर्टिस्ट. ते माझ्यासोबत आहेत, मी त्यांना घेऊन येतोय. अन्नपूर्णा मॅडम म्हणतात की हो तू नक्की घेऊन ये त्यांना. तेव्हा ऋषी सांगतो की हो मी त्यांना घेऊन निघतच आहे, असंही ऋषीने सांगितलेलं असतं. मग ऋषी आता स्केच आर्टिस्टला घेऊन निघतच आहे. तेव्हा मात्र एक गोष्ट घडत असते, ती म्हणजे स्केच आर्टिस्ट सांगू लागतो की काय झालेलं आहे माहिती आहे का, की मी त्यांच्या नातीचं स्केच बनवलेलं आहे. नेमकं त्या दिवशी एक गोंधळ झाला आणि त्यावेळेस ते स्केच जे आहे ते द्यायचं राहिलं. म्हणजे मी ते स्केच एका मुलीकडे दिलं होतं, पण ते स्केच काही केल्या त्यांच्याकडे पोहोचलेलं नाही हे मला माहिती झालेलं आहे. आणि म्हणूनच मी माझ्याकडे दुसरी एक कॉपी होती, ती कॉपी घेऊन मी त्यांना देण्यासाठी आलेलो आहे. तेव्हा ऋषी म्हणतो की मी अन्नपूर्णा मॅडमशी बोललेलो आहे, तर आपण ते स्केच घेऊन जाऊया, असं सुद्धा ऋषी सांगू लागतो. तेव्हा मात्र तो म्हणतो की चालेल. म्हणजेच आता ते स्केच घेऊन ऋषी आणि त्याचबरोबर स्केच आर्टिस्ट इकडे अन्नपूर्णा मॅडमकडे आलेले असतात. अन्नपूर्णा मॅडम आणि राजन दोघंही बसलेले असतात. आणि जेव्हा हे दोघं तिथे येतात तेव्हा अन्नपूर्णा मॅडम त्यांना घेऊन रूममध्ये जातात. आणि मग त्यांच्या दोघांबरोबर त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि मग तो स्केच आर्टिस्ट म्हणतो की मी एका मुलीजवळ ते स्केच दिलं होतं, कारण माझ्या मागे गुंड लागलेले आहेत. कारण कामिनी मॅडम ज्या आहेत त्यांनी माझ्या मागावर गुंड ठेवलेले आहेत आणि ते गुंड माझा पाठलाग करत आहेत. आत्ताही या सरांनी मला त्यांच्या तावडीतून सोडवलं म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकलेलो आहे, नाहीतर माझा आज जीव गेला असता. हे ऐकल्याबरोबर खरं तर खूप मोठा धक्का बसलेला असतो अन्नपूर्णा आजीला. अन्नपूर्णा आजी म्हणते की काय, म्हणजे त्या कामिनीची इतकी मोठी मजल गेलेली आहे की त्यांनी तुमच्या जीवावर उठले, म्हणजे कशासाठी, तर हे स्केच मी माझ्यापर्यंत पोहोचू नये म्हणून. तेव्हा ते सांगू लागतात की हो, पण पहिलं तुम्ही आधी स्केच उघडून बघा, कारण मागच्या वेळेस जो गोंधळ झालेला आहे तो पुन्हा व्हायला नको आहे, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की पहिलं तुम्ही स्केच उघडून बघा. हे सांगितल्याबरोबर आता जेव्हा स्केच उघडून पाहिलं जातं तेव्हा मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण ते स्केच असतं ते म्हणजे कमळीचं. आता गुरुजींनी सांगितलेला संकेत, गुरुजींनी दिलेला संकेत, त्याचबरोबर या व्यक्तीने आणून दिलेलं स्केच, हे सगळं पाहता क्षणी आता अन्नपूर्णा आजीसाठी खूपच आनंदाची बातमी असते. आणि ती म्हणजे फायनली तिची नात कमळी आहे हे अन्नपूर्णा आजीला समजलेलं असतं. आणि अन्नपूर्णा आजी ज्या पद्धतीने त्यांच्याशी बोलत असतात, त्या म्हणत असतात की काय, कमळी माझी नात आहे. तेव्हा ते म्हणतात म्हणजे तुम्ही या मुलीला ओळखता, कारण ही मुलगी तुमच्याच कॉलेजमध्ये आहे. त्या दिवशी एका मुलीकडे जे स्केच गेलं होतं ना माझ्याकडून चुकून, ती मुलीनंच मला हिला सांगितलेलं होतं. अन्नपूर्णाजी म्हणतात की हो मी हिला चांगलीच ओळखत आहे आणि ही माझ्या संपर्कात सुद्धा आहे, असं अन्नपूर्णाजी सांगू लागतात. म्हणजे अन्नपूर्णाजींना आता खात्री पटलेली आहे की त्यांची मोठी नात ही दुसरी तिसरी कोणी नसून कमळी आहे. कारण गुरुजींनी सुद्धा त्यांना हेच सांगितलेलं होतं की तुमची नात ही तुमच्या आजूबाजूला आहे. आणि आज त्या गोष्टीची खात्री पटलेली आहे आणि फायनली कळलेलं आहे ते म्हणजे अन्नपूर्णाजीची नात ही कमळी असल्याचं सत्य. तेव्हा मात्र खरं तर खूप आनंदाची गोष्ट असते ही. इतकी छान गोष्ट घडलेली आहे, कारण या सगळ्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाहीत. या गोष्टींसाठी अन्नपूर्णा आजींनी स्वतः खूप कष्ट घेतलेले आहेत. त्यांच्या नातीची त्यांनी इतकी वर्ष वाट पाहिलेली आहे आणि तो दिवस फायनली आलेला आहे. म्हणजेच अन्नपूर्णा आजीला कळलेलं आहे की त्यांची थोरली नात ही दुसरी तिसरी कोणी नसून ही कमळी आहे. आता मात्र कामिनी त्याचबरोबर रागिनी यांच्या कशा शिट्ट्या वाजणार आहेत, कारण इकडे ऋषीने आणि कमळीने सरूला सुद्धा सोडवलेलं आहे आणि आता अन्नपूर्णाजीला कळलंय की कमळी हीच तिची नात आहे. त्यामुळं त्या दोघींची कशी वाट लागणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.